नमस्कार मंडळी. तर आज आहे चतुर्थी आणि वर्षातली पहिलीच ही चतुर्थी आहे आणि ती सुद्धा अंगारकी चतुर्थी आहे. तर गणपती बाप्पासाठी मला मोदक बनवायचे होते. तर मी सकाळीच उकडीच्या मोदकचं सारण बनवून घेतलं. मला बनवायचे होते उकडीचे मोदक, पण मला ते काही शक्यच झालं नाही, कारण उकडीचे मोदक बनवायला थोडासा जास्त वेळ लागतो. जर घरामध्ये लहान मूल असेल तर आपण जी गोष्ट ठरवलेली आहे ती होतेच असं नाही. बऱ्याच वेळा आपण जे ठरवतो पण ते मनासारखं होत नाही. तर मग मी बनवायला घेतले तळणीचे मोदक. तर मी त्यासाठी रवा आणि मैदा भिजवून घेतला आणि त्यापासून छान असे मोदक बनवून घेतले. तर आज मला 21 मोदकचा नैवेद्य बनवायचा होता. सर्व मोदक मी बनवून घेतले आणि छान असे तळून घेतले. गॅस मीडियम केला. मीडियम हीटवरती आपल्याला खुसखुशीत असे हे मोदक तळून घ्यायचे आहेत, म्हणजे हे मोदक छान असे तळले जातील, छान खुसखुशीत तयार होतील. एकदम व्यवस्थित असे गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपण हे मोदक तळून घेतलेले आहेत. तर हे मोदक एक 7 ते 8 दिवससुद्धा व्यवस्थित राहतात. मोदक इथे मी बनवून घेतले. त्यानंतर मी स्वयंपाक बनवायला घेतला. तर स्वयंपाकामध्ये आज मी बनवलेली आहे मटकीची रस्सा भाजी, चपाती, डाळ भात आणि ही वडी बनवलेली आहे. तर अशा पद्धतीने वडी मी पहिल्यांदाच बनवलेली होती. तर त्यासाठी मी हरभरा डाळ भिजत घातली होती आणि मिक्सरला हरभरा डाळ, आलं, लसूण, हिरवी मिरची, जिरी असं सर्व वाटून घेतलं. त्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ टाकलं, थोडीशी पालक टाकली, थोडीशी मेथीची भाजी होती ती टाकली आणि छान अशी ही वडी थापून मी शिजवून घेतली. थंड झाल्यानंतर अशा पद्धतीने वड्या कट करून मी तळून घेतल्या आणि छान असं नैवेद्याचं ताट बनवून घेतलं आणि आरती करून दिवसाची शेवट केला. कामना पूर्ती. जय देव जय देव. प्रीतम